एका शहराच्या रेल्वे स्थानकावर एक भिकारी राहत होता. तो तिथे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांकडून भीक मागून आपले पोट भरत असे. एके सकाळी तो भीक मागत असताना त्याच्या नजरेस सूटबूट घातलेला एक उंच व देखणा माणूस दिसला, जो तिथे उभा राहून आपल्या गाडीची वाट पाहत होता. त्या माणसाकडे पाहून भिकाऱ्याच्या मनात विचार आला, हा माणूस फार श्रीमंत दिसतो. याच्याकडून भीक मागितली तर नक्कीच मला चांगले पैसे मिळतील. हीच अपेक्षा मनात ठेवून तो त्या उंच माणसासमोर हात पुढे करून म्हणाला, साहेब, थोडी मदत करा. भिकाऱ्याकडे पाहून त्या उंच माणसाने विचारले, तू नेहमी मागतच असतोस, कधी कुणाला काही देतोस का? भिकारी म्हणाला, साहेब, मी तर भिकारी आहे. लोकांकडून मागूनच माझं पोट भरतं. मी कुणाला काय देणार? तेव्हा उंच माणूस म्हणाला, जेव्हा तू कुणाला काही देऊ शकत नाहीस तेव्हा तुला मागण्याचा अधिकारही नाही. मी व्यापारी आहे आणि व्यवहारावर विश्वास ठेवतो. जर तुझ्याकडे मला काही देण्यासारखे असेल तरच मी तुला बदल्यात काही देऊ शकतो. हे बोलून तो माणूस ट्रेनमध्ये बसून निघून गेला. त्या उंच माणसाने सांगितलेली गोष्ट भिकाऱ्याच्या मनाला भिडली. तो एका कोपऱ्यात बसून त्याबद्दल विचार करू लागला. त्याला वाटू लागलं, कदाचित मला जास्त भीक मिळत नाही कारण मी बदल्यात कोणाला काही देतच नाही. पण मी तर भिकारी आहे, माझ्याकडे देण्यासारखं काहीच नाही. मी किती दिवस असाच लोकांकडून काहीही न देता फक्त मागत राहणार? संपूर्ण दिवस तो याच विचारात गुंतला होता. शेवटी त्याने ठरवलं की जो कोणी त्याला भीक देईल त्याला तो बदल्यात काहीतरी देणारच. पण प्रश्न असा होता, मी भिकारी असून लोकांना काय देऊ शकतो? 2 दिवस तो याच विचारात गेला. तिसऱ्या दिवशी तो स्टेशनजवळ बसलेला असताना त्याच्या नजरेस तिथे फुललेल्या काही सुंदर फुलांचा मोहक देखावा पडला. त्याच्या मनात विचार आला, का बरं मी भीक देणाऱ्यांना बदल्यात काही फुलं देऊ नयेत? त्याला हा विचार आवडला आणि त्याने काही फुलं तोडली. आता जेव्हा कोणी त्याला भीक देत असे तेव्हा तो बदल्यात त्यांना फुलं देई. लोक हसत हसत ती फुलं स्वीकारत. काही दिवसातच त्याने पाहिलं की आता जास्त लोक त्याला भीक देत होते. ज्या दिवशी त्याच्याकडे फुलं असायची त्या दिवशी त्याला सहज भीक मिळे. फुलं संपली की भीक मिळणंही थांबे. अशाच एका दिवशी तो स्टेशनवर भीक मागत असताना त्याने पाहिलं की तोच उंच माणूस सूटबूट घालून ट्रेनमध्ये बसलेला आहे. तोच ज्याने त्याला प्रेरणा दिली होती. तो लगेच त्या माणसाजवळ गेला आणि म्हणाला, साहेब, आज माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी फुलं आहेत. तुम्ही मला भीक द्या, मी बदल्यात फुलं देईन. त्या व्यापाऱ्याने त्याला पैसे दिले आणि भिकाऱ्याने त्याला काही फुलं दिली. व्यापारी म्हणाला, वाह, आता तर तूही माझ्यासारखा व्यापारी झाला आहेस. त्या शब्दांनी पुन्हा एकदा भिकाऱ्याच्या मनात नवा उत्साह निर्माण झाला. त्याच्या डोळ्यात चमक आली होती आणि अंतःकरणात काहीतरी करून दाखवण्याची उमेद पेटली होती. तो ट्रेनमधून उतरून आकाशाकडे पाहत मोठ्याने म्हणाला, मी भिकारी नाही, मी व्यापारी आहे. मीही श्रीमंत होऊ शकतो. लोकांनी त्याच्याकडे पाहून कदाचित तो वेडा झाला असं मानलं. पण त्या दिवसानंतर तो भिकारी पुन्हा त्या स्टेशनवर दिसला नाही. 1 वर्षानंतर त्या स्टेशनवर सूटबूट घातलेले 2 व्यापारी प्रवास करत होते. त्यापैकी एकाने दुसऱ्याला विचारलं, तुम्ही मला ओळखलत का? दुसऱ्याने उत्तर दिलं, नाही बाऊदा, आपण पहिल्यांदाच भेटतोय. पहिला व्यापारी हसून म्हणाला, नाही, आपण याआधी 2 वेळा भेटलो आहोत. तो पुढे म्हणाला, मी तोच भिकारी आहे ज्याला तुम्ही पहिल्यांदा सांगितलं होतं की जीवनात काही मिळवायचं असेल तर आधी काही द्यावं लागतं. दुसऱ्यांदा आपण भेटलो तेव्हा तुम्ही मला सांगितलं होतं की मी आधीच व्यापारी झालो आहे. तो पुढे म्हणाला, त्या दिवशी मी ठरवलं होतं की माझा हा व्यापार मोठा करायचा. ट्रेनमध्ये फुलं विकून मिळालेल्या पैशातून मी अधिक फुलं विकत घेतली आणि फुलांचा मोठा व्यापारी झालो. आज मी या शहरातल्या सर्वात मोठ्या फुलं व्यापाऱ्यांपैकी एक आहे. दोन्ही व्यापारी आनंदाने गप्पा मारत आपापल्या वाटेने निघून गेले. जीवनात यश मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देण्याची मानसिकता. जोपर्यंत आपण स्वतःला केवळ मागणारा समजतो तोपर्यंत परिस्थिती बदलत नाही. पण जेव्हा आपण देण्यास सुरुवात करतो तेव्हा जग आपल्याला देऊ लागते. आपली ओळख आपण ठरवतो, ती लहान ठेवायची की मोठी हे पूर्णपणे आपल्या विचारांवर अवलंबून असतं.